कशाची तयारी करताय? रायफल शूटिंग. ऍक्च्युली रायफल शूटिंग नाहीये, फन ऍक्टिव्हिटी साठी चाललंय आपलं, हो ना? ओके, वॉटरमेलन कोणाला पाहिजे? मला. हो. मला एवढं मोठं. तुला कसं हवंय? मला मोठं पाहिजे. मोठं, ठीक आहे. किती मोठं? एवढं मोठं? कुठून आणलं एवढं मोठं? हे देऊ का? असंच खातो का? असंच खा. Oh no. अरे काय, कुठे चाललाय? पाणी भरायला. पाणी भरायला. चले चलो. तू पातेलच घेतलंय डायरेक्ट तापवतात. बिट्टू, तू लीडर आहेस का आज आमची? मारीनच तुला त्या मामूने मला तू मला सांग. केवढा मोठा कॅन घेतला. आदित्य तुझी बाटली काढ ना. थांबलोय ना. अर्णव, हा उचल अर्णव तुझी बादली. ते हँडल हातात नाही आपण डायरेक्टली अरे तुमच्यावरचं काम सगळं आदित्यच करतोय. ओके. नळावरचे भांडण. फुल कॉम्पिटिशन. काय रे, कसला आहेस? या सगळ्या बॉटल्स तू घेतल्या आणि त्यांच्याकडे हे एवढं दिलं. दाखवायला, प्रूव्ह करायला नारी शक्ती आहे म्हणून. तुला जमे ना ते सांग ना. नाही जमते. अरे जमते ना. ए जाऊ नका, थांबा. अक्का भरू? नाही नाही, एवढं इथपर्यंत भरव ना थोडस. का? हा, गायब करायला. हे डेंजर मेंबर्स आपल्या आसपास नको. मी तर रेकॉर्ड केलं. अच्छा. हो, शेट रेकॉर्ड. आपलं काम होतं. कळायचं नाही. आता मी पटपट हे करते. आपण अशी छोटे मोठे सगळीकडे इक्वल करू. ह्या दोघांना बरं. हा मला सुप्रिया.
सगळेजण आपापले इंट्रोडक्शन द्यायचं समोर येऊन. म्हणजे माझं नाव बिट्टू आहे. मी हचिंस हायस्कूल मध्ये स्टडी करते आणि मी 5th मध्ये. नाही. माझं नाव तन्वी आहे. मी 3rd मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव आहे सरद स्कूल. आणि मी 10th मध्ये इट्स ओके. मी 10th स्टँडर्ड मध्ये आणि वॉर्नर स्कूल. मी आदित्य आहे. मी आता 9वीत गेलो आणि मी न्यू इंडिया स्कूल मध्ये शिकतो. माझं नाव अविनाश रातोरे. BIT झालेलं आहे सॉफ्टवेअर डेव्हलपर. मी आता सध्याला सॉफ्टवेअर कन्सल्टंट आहे. USC कंपनी ड्रॉप फिटनेस कंपनीसाठी ॲज अ बॅक एंड डेव्हलपर म्हणून ॲज अ सॉफ्टवेअर कन्सल्टंट. नमस्कार आणि सर्वांना वेलकम पार या गावामध्ये. तुम्ही सगळेजण आत्ता सांगितलं सुप्रियाने की तुम्ही पुण्यातून आलाय आणि कोथरूडमध्येच राहतात सगळे. आणि पुणे तिथं काय उणे म्हणतात. दुसरी एक पुण्याची ओळख म्हणजे पुण्यातल्या सगळ्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल फार मोठा अभिमान आहे. इतर सगळ्या जी वेगवेगळी शहरं आहेत त्या वेगळ्या शहरांच्या मध्ये पुण्यामध्ये तर जास्तीच आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं जे जहागिरी होती पुणे आणि सुपे होती. त्यामुळं बऱ्याचशा घडामोडी पुण्यामध्ये राहिलेत छत्रपती शिवाजी महाराज लाल महालात. त्याचा इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि हा जो भाग आहे, हा जो परिसर आहे, तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यानं एकदम उजळून गेलेला हा संपूर्ण परिसर आहे. तुम्ही आज पहिल्यांदा वाईतून ज्यावेळी गाडी घाटाला लागली त्यावेळी तो घाट पार करून पसरणी घाट त्याला म्हणतात. तो जो पहिला जो घाट लागला तो तुम्हाला कात्रजचा घाट लागला. दुसरा लागला तो खंबाटकी घाट लागला. तिसरा घाट लागला तो पसरणी घाट लागला. आणि पसरणी घाटातून वरती आल्यानंतर महाबळेश्वर उतरून तुम्ही आंबेनळी घाटातून खाली आला. म्हणजे 4 घाट पार करून तुम्ही आलात. एक चांगल्या पद्धतीनं सुप्रियानी या ठिकाणी तुमची टीम आणि 3 दिवसाचं हे जे प्रशिक्षण आहे हे अरेंज केलं. एक 20-25 वर्षापूर्वी बऱ्याच अंशी आपल्या पुण्यातील बरेचसे गडप्रेमी, दुर्गप्रेमी, निसर्गप्रेमी ही लोक पदभ्रमंती करायचे या भागामध्ये. आता थोडंसं कम्प्युटर मोबाईल आल्यामुळं थोडंसं प्रमाण कमी झालं काय असं वाटू लागले. पण तुम्ही सगळेजण आलात. प्रथमतः तुमचं आणि तुमच्या सगळ्या पालकांचं मला अभिनंदन करावंसं वाटतं. त्यांना धन्यवाद द्यावंसं वाटतं. तुमचं स्वागत करतो. माझं नाव शिवाजी रघुनाथ राजापुरे. मी इथं शिक्षक आहे. फक्त 38 वर्ष सेवा झाली माझी. पुढच्या वर्षी रिटायर होईल मी मार्च महिन्यामध्ये. ज्यावेळी आज तुम्ही IT क्षेत्रात जाल, कुठल्याही क्षेत्रात जाल, की ज्या पद्धतीने आपण म्हणतोय की आयुष्यात एकदा तरी लहानपणी ज्ञानेश्वरी वाचावी, गाथा वाचाव्यात. आपण ज्ञानेश्वरी गाथा वाचतो. कधी वाचतो? आयुष्याच्या शेवटी, नाही का? आता काय काम नाही, आता म्हातारे झाले तर मग वाचत बसा. परंतु ज्ञानेश्वरी जेवढी महत्त्वाची तेवढी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर का आपण जर सुरुवातीलाच तुमच्या जर का ह्या वयामध्ये आत्ता 17, 18, 16 ते 20च्या दरम्यान तुम्ही सगळेजण आहात, तर या वयामध्ये जर का तुम्ही जर वाचलं तर खूप मोठी प्रेरणा आपल्याला मिळते आणि जीवन बदलून जाते. संपूर्ण जगातल्या लोकांना प्रेरणा देणारं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. उद्या मला वाटतं ट्रेक करत तुम्ही जाणार मधून वरती. या ठिकाणी या जंगलामध्ये अनेकविध प्राणी आहेत, ससे आहेत, खूप पाहायला मिळत तुम्हाला. ससे, कोंबडे, कोल्हे, लांडगे आणि वाघ आहेत, बिबटे आहेत, गवे आहेत मोठे मोठे. ते सुद्धा जर पाहायला मिळालं तर आणि थोडंसं बरं होईल सगळ्यांना. जर पाहिले तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला आनंद की एवढ्या जंगलामध्ये आम्ही आलो तर काहीतरी पाहायला मिळालं. तर अशाच पद्धतीनं 3 दिवस तुम्ही सगळ्यांनी आनंद घ्या.
आज मला वाटतं 15 जण आलेत तुम्ही. पुढच्या वेळी आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी, कारण तुमची माउथ पब्लिसिटी त्याला पुढच्या वेळी की बाबा आपल्याला गेलं पाहिजे. अगदीच नाही कोण आले तर तुम्ही तुमच्या मम्मी पप्पांना किंवा घरातल्यांना जर घेऊन आलात की चला मी एक चांगल्या ठिकाणी जाऊन आले, तुम्ही परत आपण त्या ठिकाणी जाऊ. कारण महाबळेश्वरला सगळेच येतात. महाबळेश्वरच्या खाली इकडं काय आहे हे पाहण्यासाठी तुम्ही आलात. गाव कसं असतं हे तुम्ही आता उद्या पहा. यात्रा उद्यापासून चालू होतीच आहे. तर ह्याचाही योग तुम्हाला मिळेल 2-3 दिवस. अजून 3 दिवस आहेत ना तुम्ही? सोमवारी. हां, ठीक आहे. पुन्हा सगळ्यांनी या.